थंडगार मसाला ताक आणि मठ्ठा म्हणून तयार झालेला आहे। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण 2 ते 3 महिने टिकणारा खमंग चटपटीत स्वादाचा मसाले ताकाचा मसाला बनवणार आहोत। हा मसाला वापरून अगदी मिनिटभरामध्ये चविष्ट असं मसाला ताक तुम्ही घरच्या घरी सहज बनवू शकताय। त्याचबरोबर अगदी चविष्ट असा मठ्ठा सुद्धा आज आपण बघणार आहोत। तर चला मग ही मस्त अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी मसाला ताकाचा मसाला आपण बनवणार आहोत। यासाठी पॅन मध्ये 4 चमचे जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे धणे घेते, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 10 ते 12 काळी मिरी घ्यायची आहे। आणि आता हे सगळं अगदी बारीक गॅसवरती 1.5 ते 2 मिनिटे आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर हे मसाले मोठ्या गॅसवरती खूप जास्त वेळ भाजायचे नाहीत, अगदी हलकासा सुवास येईपर्यंत हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। 1.5 ते 2 मिनिटांमध्ये बारीक गॅसवरती हे मसाले छान असे भाजून होतात। तर इथे अगदी बारीक गॅसवरती 1.5 ते 2 मिनिटे मी हा मसाला छान भाजून घेतला। याचा रंग अजिबात बदलायचा नाही आहे, तर अगदी बारीक गॅसवरती हे भाजून घेतलेला आहे। आणि आता गॅस मी इथे बंद केलेला आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा सुंठ पावडर घालायची आहे। तर माझ्याकडे सुंठ आहे, तर हे सुंठ मी खिसून यामध्ये घालते। तुमच्याकडे जर सुंठेची पावडर असेल तर 1 छोटा चमचा सुंठेची पावडर यामध्ये घालायची आहे। तर इथे तुम्ही सुंठेचे छोटे तुकडे करून सुद्धा वापरू शकता। जर तुकडे वापरला तर सगळ्या मसाल्यांसोबत सुरुवातीलाच यामध्ये घालून भाजून घ्यायचं आहे, आणि जर पावडर वापरली तर गॅस बंद करून मग शेवटी घालायचं आहे। तर आता याच्यामध्ये मी हिंग घातलेला आहे, छोटा अर्धा चमचा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तर आता हे सगळे मसाले मी व्यवस्थित मिक्स केलेले आहेत, आणि गॅस इथे मी बंदच केलेला आहे, पण पॅन गरम आहे तेवढ्यावरतीच सुंठ आणि हिंग यामध्ये मिक्स होतं। तर आता शेवटी यामध्ये मी काळं मीठ घातलेलं आहे, 1 चमचा इथे आपल्याला काळं मीठ यामध्ये घालायचं आहे। तर आता हे सगळे मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत, आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची छान अशी बारीक पावडर करून आपल्याला घ्यायची आहे। सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। तर तुम्हाला जर मसाला ताकामध्ये पुदिना घालायचं असेल तर सुकलेला पुदिन्याची पानं तुम्ही या मसाल्यांसोबत वाटून घेऊ शकता, किंवा ताजा पुदिना तुम्ही ताकामध्ये घातला तरी चालेल। तसेच साधं मीठ या मसाल्यामध्ये मी घातलेलं नाही आहे, ताकामध्येच गरजेनुसार तुम्ही मीठ घालू शकता, किंवा तुम्हाला हवं असेल तर 1 छोटा चमचा साधं मीठ सुद्धा तुम्ही यामध्ये घातला तरी चालू शकतो। तर सगळा मसाला छान असा बारीक मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। अगदी खमंग असा सुवास या मसाल्याचा येत आहे। मसाला ताकासाठी अगदी परफेक्ट असा हा मसाला आपला तयार आहे। तर हा मसाला तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवू शकता, आणि अगदी संपूर्ण उन्हाळाभर तुम्ही हा मसाला वापरून मसाला ताकाचा आनंद घेऊ शकताय। तर हा मसाला अगदी कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे, पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही आहे, आणि 2 ते 3 महिने किंवा त्यापेक्षा जास्त हा मसाला छान राहतो। तर या पद्धतीने तुम्ही जर हा मसाला बनवून ठेवला तर अगदी मिनिटभरामध्ये तुम्ही मसाला ताक बनवू शकताय। तर आता आपण मसाला ताक कसं बनवायचं ते बघूया। तर यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटीभर घट्ट आणि ताजं दही घेते। तर हे दही आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही रवीचा वापर केला तरी चालू शकतं। इथे मी विस्करच्या साहाय्याने हे दही छान फेटून घेते। तर हे दही छान फेटून घेतल्यानंतरच यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे दह्यामध्ये ज्या गुठळ्या असतील तर त्या व्यवस्थित मोडल्या जातील। पाणी घातल्यानंतर जर तुम्ही हे दही फेटून घेतला तर यामध्ये काही गुठळ्या तशाच राहू शकतात। तर दही अशा पद्धतीने छान फेटून घ्यायचं आहे, आणि आता यामध्ये आपण इतर साहित्य घालूयात। तर सगळ्यात आधी आपण जो मसाला बनवलेला आहे मसाला ताकासाठी, तो मसाला मी अर्धा चमचा इथे वापरलेला आहे। तर हा मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार थोडाफार कमी जास्त करू शकताय। आणि आता याच्यामध्ये मी साधं मीठ घालते, तर पाव चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे। आणि आता पुन्हा एकदा विस्करने हे सगळं छान मिक्स करून घेऊयात। तर हे घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आणि आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। तर इथे मी फ्रीजमधलं थंडगार पाणी यामध्ये घालते। तुम्ही माठातलं पाणी घालू शकता, किंवा साधं पाणी घालून यामध्ये बर्फाचे खडे घालू शकताय, किंवा साधं पाणी घालून छान मिक्स करून हे भांडं फ्रीजमध्ये काही वेळ ठेवला तरी चालेल, कारण मसाला ताक अगदी थंडगार प्यायला खूप छान वाटतं। तर आता हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर मसाला ताक आपलं तयार झालेला आहे। शेवटी अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घालते, तुम्ही हवं तर थोडासा पुदिनासुद्धा यामध्ये घालू शकताय। पुन्हा एकदा हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं मस्त थंडगार असं मसाला ताक तयार झालेलं आहे। तर हे काढून घेऊयात।
तर हे मसाला ताक तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत पातळ आवडतं त्यानुसार पाणी यामध्ये घालायचं आहे। तर मसाला ताक सर्व केल्यानंतर अगदी शेवटी चिमूटभर मसाला यामध्ये घालायचा आहे। तर इथे आपलं थंडगार मसाला ताक आणि ताकाचा मसाला तयार झालेला आहे। तर आता आपण मठ्ठा कसा करायचा ते बघूयात। मठ्ठा बनवण्यासाठी इथे मी एक छोटा चमचा भाजलेले जिरे घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर अर्धा इंच आलं साल काढून अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेलं आहे। तर आता हे घेतलेलं साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर खलबत्त्यामध्ये कोटून घेतला तरी चालेल। तर ही पेस्ट मी बनवून घेतलेली आहे आणि आता आपण मठ्ठा बनवणार आहोत। यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी घट्ट आणि ताजं दही घेतलेलं आहे। तर हे दही खूप जास्त आंबट नसावं आणि ताजं दही आपल्याला इथे वापरायचं आहे। तर सगळ्यात आधी हे दही मी फेटून घेते। तुम्ही हवं तर रवीच्या साहाय्याने हे दही फेटून घेतला तरी चालेल किंवा अगदीच तुम्ही मिक्सरला फिरवून घेतला तरी चालू शकतं। तर हे दही व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर आता आपण जी पेस्ट बनवली मिरची आलं आणि जिऱ्याची ती पेस्ट गरजेनुसार यामध्ये घालायची आहे। तर मठ्ठा पिताना तुम्हाला तोंडामध्ये जर मिरचीचे आल्याचे तुकडे आलेले चालत नसतील तर ही पेस्ट मिक्सरला थोडंसं पाणी टाकून फिरवून घ्या किंवा या पेस्टमध्ये तुम्ही पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घ्या आणि कापडाच्या किंवा गाळणीच्या साहाय्याने गाळून ते पाणी यामध्ये वापरलं तरी चालेल किंवा असा मठ्ठा बनवून फ्रीजमध्ये काही वेळ ठेवा म्हणजे आल्याचा मिरचीचा स्वाद या मठ्ठ्यामध्ये उतरतो आणि त्यानंतर तुम्ही हा मठ्ठा गाळून घेतला तरी चालू शकतं। तर आता याच्यामध्ये मी 1 चमचा साखर घालते, छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। साखर आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यासोबतच जर तुम्हाला आवडत असेल तर आता आपण जो ताकाचा मसाला बनवला तर तो मसाला सुद्धा तुम्ही थोडासा यामध्ये वापरू शकता। तर आता यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलेला आहे। तर पुन्हा एकदा हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून दही छान फेटून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। तर इथे मी फ्रीजमधलं पाणी यामध्ये घालते। तर इथे तुम्ही माठातलं पाणी घालू शकता किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे साधं पाणी वापरून त्यामध्ये बर्फाचे खडे घातला तरी चालेल किंवा हे भांडं काही वेळ फ्रीजमध्ये ठेवला तरी चालू शकतं। तर पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मठ्ठा तुम्हाला कितपत पातळ हवा किंवा दाटसर हवा त्यानुसार पाणी यामध्ये घालायचं आहे। तर पुन्हा एकदा हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर मठ्ठा थोडासा पातळ असतो त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी यामध्ये मी वाढवलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर हा मठ्ठा आपला तयार आहे। तर आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घालायची आहे। तुम्ही हवं असेल तर थोडंसं पुदिना सुद्धा बारीक चिरून यामध्ये घालू शकता। तर या मठ्ठ्यामध्ये मी थंड पाणी घातलेलं आहे। तर हा मठ्ठा मी लगेचच सर्व करते। तुम्ही हवं असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून हा मठ्ठा सर्व केला तरी चालेल। तर इथे आपला थंडगार आणि चविष्ट मठ्ठा तयार झालेला आहे। तर वरून थोडीशी कोथिंबीर पुन्हा एकदा मी घातलेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही हा मठ्ठा जरूर बनवून बघा। तर आज आपण हा चविष्ट मठ्ठा मसाला ताक आणि ताकाचा मसाला कसा करायचा हे बघितलं। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हा मठ्ठा मसाला ताक आणि ताकाचा मसाला जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।